भाऊबीजचा दिवस होता. संपूर्ण गाव आनंदात बुडालं होतं. पण या दिवशी मध्यरात्री जे घडलं त्याने शेवतीवाडी या शांत गावाचं आयुष्यच बदलून टाकलं. सकाळपासूनच गावातील एका घरात हंगामा सुरू होता. आई स्वयंपाकघरात वेगाने हलत होती, तोंडात गोडधोड गाणी म्हणत, हातात लोणचं आणि गोड पदार्थ हाताळत. वहिनी रांगोळी काढत होती. लाल पिवळा हिरवा रंगाची फुलझाडं घराच्या मैदानात उमटत होती. बहीण मीनू तिच्या नव्या लांब पोशाखात उभी होती, डोळे चमकलेले, हसरे. संध्याकाळ झाली. गणपती मंडळाच्या घंटा वाजल्या. घाटावरून हळूहळू लाल सूर्य डुबत होता. मायाबाईच्या कुजलेल्या झोपड्यांमध्येही हलकी रोषणाई पडत होती. त्या दिवशी मयूर, मीनूचा भाऊ, घरात आला, हातात एक सुंदर लाल रंगाची साडी घेऊन. ती गडद लाल रंगाची, बॉर्डरवर सोन्याची झाक, जणू जिवंत ज्वाळा जरी त्यात दडलेली असावी. सगळ्यांच्या नजरा त्या साडीवर थबकल्या. मीनू, तुला देण्यासाठी खास घेतली आहे, ही फक्त तुलाच, मयूर म्हणाला. मीनूच्या डोळ्यात आनंदाच्या अश्रूंची लहर उमटली. आई, वहिनी, सर्वत्र आनंदाची हुल्लड उडाली. भाऊबीज संपली. सगळं घर गोडधोड, हसत खेळत, रात्री जेवण, गप्पा, आठवणी, फोटो सगळं संपल्यावर झोपले गेले. घड्याळाने 12 वाजले. सगळं घर गडद अंधारात बुडालं होतं. केवळ वाऱ्याचा आवाज, बाहेर कुत्र्याची भुंकणे आणि झाडांची सावली हलत होती. अचानक खडखड खडखड. मीनूची झोप उडाली. आई म्हणाली, गंभीर होऊ नकोस, वारा असेल. पण आवाज पुन्हा आला. ठक ठक ठक. आणि तो कपाटाच्या दिशेने येत होता, जिथे लाल साडी ठेवली होती. मयूर उठला, टॉर्च हातात घेतली, हळूच कपाटाकडे गेला. कपाट अर्धवट उघडलेले. अंधारात लाल रंगाची झळाळती साडी हलत होती. खर्र खर्र असा आवाज येत होता. हवेचा झुळूक नव्हता, तरीही साडी आपोआप हलत होती. आई किंचाळली, मयूरा, मागे ये. मयूरने सावधपणे टॉर्च धरली. आधीच काळोखात साडी जणू जिवंत झाली होती. अचानक वीज गेली. घर काळोखात बुडालं. फक्त त्या लाल साडीचा प्रकाश हलकासा झळाळत होता, जणू तिच्यात काहीतरी प्रेतात्मा जागी झाली आहे. मीनू थरथरली. वहिनी जरा मागे सरकली. हसणं थांबलं. घाम अंगावर आला. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. सकाळ झाली. गावभर चर्चा सुरू झाली. कुलकर्ण्यांच्या घरात भूत आलं म्हणे. साडी हलत होती म्हणे. पोलीस आले. उपनिरीक्षक साने आणि त्यांची टीम घर तपासायला लागली. सगळं नीट होतं, पण कपाटाच्या खाली माती पसरलेली होती. त्यांनी लाकडाचं फळकूट उचललं. खाली एक लहान पण पुरेसा भोक. भोकातून आतून घरात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी पुरेशी जागा होती. साने म्हणाले, भूत नाही, ही हुशारीने आखलेली चोरी आहे. कपाट हल्ल्यामुळे साडी हल्ली. त्याचं गुप्त रस्ता वापरला आणि चोरी केली. घरभर उलथापालथ. सोने, दागिने, पैसे सगळं गायब. एकूण अंदाजे ₹1,25,00,000. गावात गोंधळ माजला. लोक म्हणू लागले, भूत नाही, माणूसच होता. त्या रात्रीची आठवण मीनूला अजूनही त्रास देते. कधी कधी वारा जोरात सुटतो, तेव्हा लाल साडी पुन्हा हलते. सोन्याची झाक हलके चमकते. सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. भाऊबीजला भाऊने दिलेली एक लाल साडी, पण ती साडी झाली एक भयंकर रात्रीची साक्षीदार. भूत नव्हतं, पण भीती खरी होती. कारण कधी कधी सगळ्यात गूढ गोष्टींमागे भूत नसतं, माणूसच असतो.